नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र मेट्रोच्या या विशेष लाईव्हमध्ये। मंडळी, आपण जर बघितलं असेल तर गेल्या अनेक दिवसांपासून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा तिढा सुटलेला नव्हता। मात्र आता महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा सुटला असल्याचं बोललं जात आहे। एकंदरीतच तशी न्यूज देखील समोर आलेली आहे। मात्र तत्पूर्वी आपण जर बघितलं असेल तर शिंदेंच्या 5 खासदारांचा पत्ता कट होणार असल्याचं बोललं जात आहे। विशेष म्हणजे यामध्ये अनेक नामचीन हस्ती आपण ज्याला म्हणतो ते आहेत, ज्यांनी शिंदेंच्या या बंडामध्ये खांद्याला खांदा लावून त्यांची साथ दिली आहे। अशा 5 जणांना घरी बसण्याचे आदेश भाजपच्या वरिष्ठ हायकमांडकडून देण्यात आलेले आहे। विशेष म्हणजे हायकमांडने असे आदेश दिलेत आणि त्यात शिंदे यांनी नकार दिल्याचं देखील बोललं जात आहे। मात्र भाजप त्या निर्णयावरती ठाम असल्याचं बोललं जात आहे। तर दुसरीकडे जागा वाटपाचा जो काही तिढा होता तो देखील आता सुटल्याचं आपल्याला बघायला मिळतं। विशेष म्हणजे भाजप सुरुवातीला शिंदे गटाला फक्त 8 ते 9 जागा देणार होता। मात्र शिंदे हे 13 जागांवरती ठाम होते आणि त्यांची ती मागणी मान्य करण्यासाठी भाजपला त्यांनी बाध्य केलं होतं। अशातच अमित शाह यांनी आता शब्द दिला की ठीक आहे, तुम्ही 13 जागांवरती निवडणूक लढू शकतात, मात्र त्यामध्ये 5 जणांचे चेहरे बदलवणं गरजेचं आहे। भाजपने एक भाजप पक्षांतर्गत जो काही सर्वे होता तो सर्वे केलेला होता। त्या सर्वेमध्ये या 5 जणांचा जो काही एकूणच सर्वे समोर आलेला होता त्यामध्ये या 5 जणांची लोकसभा निवडणुकीमध्ये पराभवाचे चिन्ह दिसत असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे आता एकनाथ शिंदे हे 5 शिलेदारांना बदलणार का, त्या ठिकाणी नवीन शिलेदार देणार का, हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। तर दुसरीकडे या ठिकाणी गिरीश महाजन यांनी आज एक पत्रकार परिषदेमध्ये बाईट दिली आहे आणि ते देखील त्यांचं वक्तव्य अतिशय चर्चेत आहे। गिरीश महाजनांनी वक्तव्य करताना त्यांना संजय राऊत आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी काल परवा केलेल्या स्टेटमेंटवरती प्रतिक्रिया विचारण्यात आल्या। त्यामध्ये त्यांनी बोलण्याच्या ओघामध्ये शिंदे गट आणि त्यासोबतच उद्धव ठाकरे गटाचा देखील उल्लेख त्यामध्ये केला की उद्धव ठाकरे गट आणि शिंदेंचा या निवडणुकीमध्ये लोकसभाचा फुपाटा होताना आपल्याला बघायला मिळेल अशा स्वरूपाचं वक्तव्य एकंदरीतच आपण जर बघितलं असेल तर या ठिकाणी गिरीश महाजन यांनी केलेला आहे आणि त्यामध्ये नंतर त्या सर्व गोष्टींवरती सारवासारव करण्यात आली। मात्र जे काही मनातील सत्य होतं ते अखेर बाहेर आलं। अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील इतर जे काही कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, त्यांच्याकडनं येताना आपल्याला बघायला मिळतात। खरं तर भाजपनं ज्या पद्धतीनं रणनीती आखलेली होती त्यानुसारच अशा प्रतिक्रिया यायला आता आपल्याला बघायला मिळतात। भाजपनं ज्या पद्धतीनं मित्रपक्षांना अतिशय कमी जागा सोडलेल्या होत्या आणि वेगळ्या पद्धतीनं रणनीती जी आहे लोकसभा निवडणुकीसाठी आखलेली होती त्या संदर्भामध्ये अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया उमटणं साहजिकच होतं। मात्र गिरीश महाजन यांच्या या वक्तव्याचा आता मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी त्या वक्तव्यावरती चर्चा रंगलेली आहे आणि एका वक्तव्यामुळे आता खळबळ उडाली की शिंदे गटाचं नाव म्हणजे कशा पद्धतीनं या ठिकाणी अचानक असं आलं की खरंच शिंदे गटाचा फुफुटा करण्याचं भाजपने ठरवलंय का, अशा अनेक प्रश्न आता या ठिकाणी उपस्थित केले जातात। एकंदरीतच मित्रांनो, राजकीय विश्लेषकांच्या मते या निवडणुकीमध्ये मोठा धक्का बसणार आहे तो म्हणजे शिंदे गटाला आणि अजितदादा गटाला, कारण अतिशय कमीत कमी जागा त्या ठिकाणी त्यांना लढण्यासाठी दिलेल्या आहेत आणि त्यातही अनेक जागांवरती पराभव होऊ शकतो अशा पद्धतीची परिस्थिती सध्या महाराष्ट्रभरामध्ये उपस्थित झाल्याचं बघायला मिळतं। एकंदरीतच मित्रांनो, आपण जर बघितलं असेल तर ते 5 खासदार कोण आहेत जे सध्या डेंजर झोनमध्ये आहेत, जे निवडणुकीमध्ये निवडून येऊ शकत नाही असं भाजपचा सर्वे सांगतोय। त्या ठिकाणी ते चेहरे बदलणं गरजेचं आहे असं हायकमांडनं शिंदेंना सूचित केलेलं आहे। त्याच 5 जणांची नावे आपण जाणून घेणार आहोत। विशेष म्हणजे शिंदे गटाचे हातकणंगलेचे जे खासदार आहेत धैर्यशील माने यांचा देखील त्यामध्ये समावेश आहे। हिंगोलीचे हेमंत पाटील आहे, त्यानंतर वाशिम यवतमाळच्या भावना गवळे आहेत, उत्तर पश्चिमचे मुंबईमधील जे आहेत गजानन कीर्तिकर आहेत, असेच इतर 2 खासदारांची देखील यामध्ये नावं आहेत। त्या सर्वजण जे आहेत ते सध्या डेंजर झोनमध्ये आहे आणि आगामी निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव होऊ शकतो। ते चेहरे बदलणं गरजेचं आहे असं भाजप सांगताय। भाजपने स्वतः देखील त्यांच्या विद्यमान 12 खासदारांचे पत्ते कट केल्याचं बोललं जात आहे। आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये 12 मतदारसंघामध्ये नवीन चेहरे देणार असल्याची चर्चा सध्या जोर धरू लागलेली आहे। मात्र या 12 जणांमध्ये कोणाकोणाचा समावेश आहे हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। खरं म्हटलं तर महाराष्ट्राच्या या लोकसभा निवडणुकांमध्ये आपल्याला बघायला मिळेल की खरी जी चुरस आहे ती आपल्याला छत्रपती संभाजीनगर, बीड, शिरूर, बारामती अशा 4 जागांवरती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी
उमेदवारांची जी आहे ती तगडी फौज या ठिकाणी असणार आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक पक्षाचे स्टार प्रचारक त्या ठिकाणी येतील. मोठ्या प्रमाणामध्ये या रणधुमाळीमध्ये ज्या पद्धतीनं एकंदरीतच काटेकी टक्कर आपण ज्याला म्हणतो ती सर्व आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. आणि विशेष म्हणजे आपण जर बघितलं तर एकीकडे या सर्व घटना घडामोडी घडत असताना दुसरीकडे मात्र मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देखील लवकरच एक निवडणुकांपूर्वीच सभा बोलवलेली आहे आणि तब्बल 900 एकरवरती ही सभा होणार आहे. त्या संदर्भात देखील आपण लाईव्हच्या माध्यमातून चर्चा करणारच आहोत. त्याविषयीची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत की नेमकी या संपूर्ण आंदोलनाचा या लोकसभा निवडणुकांवर कशा पद्धतीने परिणाम होऊ शकतो, नेमकी मनोज जरांगे पाटलांची काय रणनीती असू शकते आणि सत्ताधाऱ्यांना तसंच विरोधकांना घेरण्याचा त्यांनी कसा प्लॅन केला, या सर्व गोष्टींसंदर्भात आपण चर्चा करणार आहोत. मात्र ते पुढच्या लाईव्हमध्ये. सध्या आपण जी चर्चा करतोय की कशा पद्धतीनं आगामी निवडणुकांमध्ये शिंदे आणि ठाकरे गटाचा फुफुटा उडणार असं वक्तव्य जे गिरीश महाजन यांनी केलेलं आहे. खरंच या पद्धतीचं समीकरण भाजपने आखलंय का? अनेक ठिकाणी आपण जर बघितलं असेल तर 2019 मध्ये देखील अपक्ष उमेदवार देण्याचं काम भाजपने केलेलं होतं. ते अपक्ष उमेदवार आता कुठेतरी आपल्याला बदलताना बघायला मिळतात. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपण जर बघितलं असेल तर अतिशय वेगळ्या पद्धतीनं तगडे उमेदवार असणार आहे आणि सोबतच मोठमोठ्या नेत्यांचा फौजफाटा त्या ठिकाणी त्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी कामाला लागणार असल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे यामध्ये लक्षवेधी निवडणूक ठरणार आहे ती म्हणजे बारामती लोकसभा, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, बीड आणि शिरूर या ठिकाणी मात्र मोठ्या प्रमाणामध्ये या निवडणुका ज्या आहेत लोकसभेच्या ह्या लक्षवेधी ठरताना आपल्याला बघायला मिळणार आहे. सोबतच भाजपनं अतिशय वेगळ्या पद्धतीनं जी काही रणनीती आखलेली आहे, सोबत असलेल्या मित्रपक्षांना अतिशय कमी जागा दिल्यात. विशेष म्हणजे जागा वाटपाचा जो काही तिढा होता तो आता सुटताना आपल्याला बघायला मिळत आहे. महायुतीचा अखेर ठरलेलं आहे. शिवसेना आणि अजित गटाला ज्या काही जागा द्यायच्या त्यामध्ये शिवसेना शिंदे गटाला जवळपास 13 जागांवरती आता या ठिकाणी संधी देण्यात येणार आहे. एकनाथ शिंदे यांची जी काही प्रामुख्यानं मागणी होती की आम्हाला 13 जागा या द्या, त्या 13 जागा त्यांना दिलेल्या आहे. ज्या ठिकाणी विद्यमान खासदार सध्या त्यांच्यासोबत आहे त्याच 13 जागा त्यांना देण्यात आल्यात. मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा हाच प्रश्न उपस्थित होतो की जी काही मंडळी या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेली होती सत्ता स्थापनेच्या वेळी, ती सर्व मंडळी त्यातील अनेक जण हे वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये इच्छुक होते. अशा वेळी त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते एकनाथ शिंदे नेमकी कसे सोडवणार? भाजपनं एका अर्थाने त्यांची एक अट मान्य केली, मात्र दुसऱ्या याच्यामध्ये मात्र शिंदे हे कोंडीत सापडताना आपल्याला बघायला मिळणार आहे. खरं तर अनेक नेत्यांच्या नाराजीला शिंदेंना सामोरं जावं लागू शकतं आणि याच नाराजीतून अनेक जण घर वापसी करणार असल्याची देखील राजकीय वर्तुळात चर्चा आहे. जर असं झालं तर अनेक जण हे उद्धव ठाकरे गटात जाऊन त्या ठिकाणावरून पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरताना आपल्याला बघायला मिळतील. खरं तर या संपूर्ण याच्यामध्ये एकाच मुद्द्यावरती जवळपास 3 पक्ष हे आमने सामने आपल्याला असल्याचं बघायला मिळतील. त्याच भाजप आहे, शिंदे गट आहे, मनसे आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे. ही सर्व जी मंडळी आहे ही हिंदुत्वाच्या आणि मराठी माणसाच्या मुद्द्यावरती आपल्याला लोकसभेच्या मैदानामध्ये दिसतील. त्यावेळी मात्र कशा पद्धतीनं मतदार जे आहे ते मतदान करतात आणि एकंदरीतच कोणत्या पक्षाची ताकद कोणत्या मतदारसंघात किती आहे हे एकंदरीत आपल्याला तेव्हा दिसून येईल. मात्र महत्त्वपूर्ण ठरणार आहे ते म्हणजे मराठा आंदोलन. या मराठा आंदोलनाचा विषय आता आगामी काळामध्ये मनोज जरांगे पाटील मराठा समाज बांधवांना कशा प्रकारे या ठिकाणी गळ घालतात किंवा कशा पद्धतीनं त्यांना आव्हान करतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. जर यामध्ये कुठल्याही एका पक्षाला मतदान न करण्याचा त्यांनी ठराव घेतला तर निश्चितच अनेकांची दमछाक यामध्ये होताना आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळं कुठेतरी महाराष्ट्रातील ही लोकसभा निवडणूक जी आहे ती अतिशय चर्चेत राहणार आहे. जागा वाटपाचा जो महायुतीचा एकंदरीतच जो काही प्रश्न होता, जो काही पेच होता, आता तो या ठिकाणी सुटलेला आहे आणि त्यावरती तोडगा काढला. विशेष म्हणजे 13 लोकसभा मतदारसंघात उमेदवार उभे करता येतील असे शिंदेंना सांगण्यात आलंय. तसं अमित शहानी निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. मात्र अजून अधिकृतरित्या कुठल्याही प्रकारची घोषणा या ठिकाणी महायुतीकडनं त्या संदर्भात करण्यात आलेली नाही आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्या ठिकाणी कोणकोणते उमेदवार असणार आहे याची देखील यादी अजून प्रसिद्ध झाली नाही, ती देखील लवकरच होईल असं सांगण्यात येत आहे. तर अजित पवार गटाला फक्त 4 जागा देण्यात आल्या. त्यामुळं अजित पवार गटाचं टेन्शन वाढलेलं आहे. अनेक जण कार्यकर्ते जे आहेत त्यांनी काल परवा आपण जर बघितलं असेल तर माध्यमांसमोर आणि तसंच राजकीय वर्तुळात देखील जोरदार चर्चा सुरू आहे की जर अजित पवार गटाला ज्या काही 9 जागांवरती त्यांची मागणी होती त्या 9 जागा देण्यात आल्यानंतर निश्चितच अनेक जण जे आहे ते पुन्हा माघारी फिरू असं म्हणतायत.
2 पावले आपण मागे येऊ आणि पुन्हा भाजप विरोधामध्ये लढू आणि निवडून येऊ अशी भूमिका घेतलेली देखील अनेक जण असल्याचं बोललं जात आहे। मात्र त्यांचे अजूनही अधिकृतरित्या नावं पुढे आले नाही किंवा त्यांनी ऑन कॅमेरा कुठल्याही प्रकारचे असे स्टेटमेंट दिले नाही आहे। मात्र आपण जर बघितलं असेल तर बॅक कॅमेरा मात्र ही चर्चा सुरू आहे आणि जोरदार चर्चा आता या निमित्तानं रंगताना आपल्याला बघायला मिळत आहे। नेमकी या ठिकाणी अजित पवार गटामधून शरद पवार गटामध्ये कोण कोण जातं हे बघणं महत्त्वाचं आहे। काल परवा आपण जर बघितलं असेल तर निलेश लंके यांचं नाव अतिशय चर्चेत होतं की निलेश लंके हे शरद पवार गटामध्ये जाणार असल्याचं बोललं जात होतं। शरद पवारांची ते भेट घेणार होते। एकंदरीतच आपण जर बघितलं असेल तर निलेश लंके जर शरद पवार गटात गेले तर नगरचं जे काही समीकरण आहे ते पूर्ण बदलताना आपल्याला बघायला मिळेल। अहमदनगरचं समीकरण त्या ठिकाणी आपण जर बघितलं असेल तर भाजप ज्या पद्धतीने 12 खासदारांचे पत्ते कट करणार आहे त्यात सुजय विखे हे देखील असल्याचं बोललं जात आहे आणि आगामी काळामध्ये भाजपकडनं नगरमध्ये प्राध्यापक राम शिंदे यांना संधी दिली जाऊ शकते, कारण गेल्या वेळी देखील त्यांचं नाव चर्चेत होतं, त्यांची इच्छा होती, त्यांनी बोलून दाखवलेलं होतं आणि गेल्या 4-5 महिन्यापूर्वी देखील त्यांनी ते बोलून दाखवलेलं होतं। ते देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय निकटवर्तीय मानले जातात, त्यामुळे निश्चितच त्यांना या ठिकाणी संधी मिळू शकते। जर असं झालं तर निलेश लंके विरुद्ध या ठिकाणी प्राध्यापक राम शिंदे असा सामना अहमदनगरमध्ये आपल्याला बघायला मिळतील आणि निश्चितच निलेश लंके यांचा मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी प्रभाव असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे या ठिकाणी शरद पवार गटाला एक हक्काची जागा त्या ठिकाणावरून मिळू शकते। त्यामुळे जर ते शरद पवार गटामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि शरद पवार गटाला त्यांनी पाठिंबा दिला तर निश्चितच त्यांची आगामी लोकसभा निवडणुकीमधील उमेदवारी ही पक्की असल्याचं समजलं जात आहे। सुरुवातीला रोहित पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा होती, मात्र रोहित पवारांनी या ठिकाणी आता माघार घेतल्याचं बोललं जात आहे। रोहित पवार यांच्यावरती सध्या ईडीनं धाडी टाकली आहे आणि त्यांचा एक ॲग्रो बारामती या कंपनी अंतर्गत त्यांचा एक कारखाना या ठिकाणी सील करण्यात आला आहे। त्या ठिकाणी धाडी टाकण्यात आलेली होती कन्नडच्या या ठिकाणी। तर एकंदरीतच अशा प्रकारची लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरतीच रोहित पवारांना कुठेतरी एकंदरीतच दुसऱ्या बाजूला करण्याचं काम या ठिकाणी झाल्याचं बोललं जात आहे। तसं सत्ताधारी पक्षांवरती टीका देखील विरोधी पक्षांकडनं होताना आपल्याला बघायला मिळते। मात्र आगामी काळामध्ये नेमकी कशा पद्धतीनं चित्र असेल हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। भाजपनं काही अटी या ठिकाणी शिंदेंच्या मान्य केल्यात। दुसरीकडे आपण जर बघितलं असेल तर शिंदेंना जवळपास 17 जागा हव्या होत्यात, मात्र त्यांच्यासोबत असलेले 13 विद्यमान खासदारांच्या तरी आम्हाला जागा द्या अशी नंतरच्या काळामध्ये मागणी शिंदेंकडून करण्यात आली होती, ती या ठिकाणी पूर्ण झाली आहे। मात्र रामदास कदम हे देखील आग्रही होते लोकसभेसाठी, आता त्यांचा प्रश्न नेमकी कसा सोडवला जातो किंवा त्यांच्या चिरंजीवसाठी ते आग्रही होते असं बोललं जात आहे, तर तो प्रश्न कशा पद्धतीनं सोडवला जातो हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तर दुसरीकडे निवडणुकाच्या तोंडावरतीच अनेक पक्षांमध्ये इनकमिंग आउटगोईंग अशा प्रकारचे खेळ आपल्याला आता बघायला मिळतील। जोरदार पक्षप्रवेश या ठिकाणी वाढलेला आहे। काल परवाच वायकर हे उद्धव ठाकरे गटातून निघून या ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये गेलेले आहेत, त्यावरून देखील मोठ्या प्रमाणामध्ये वादळ उठवण्यात आलेलं होतं आणि त्याच अनुषंगानं प्रश्न पत्रकारांनी गिरीश महाजन यांना विचारलेला होता की अशा पद्धतीचं जे काही वातावरण सध्या सुरू आहे, वायकरांनी त्या ठिकाणी प्रवेश केला आहे, वायकरांच्या जाण्यानं आम्हाला फरक पडत नाही, उकुरड्यावरची घाण साफ झाली, अशा पद्धतीचं वक्तव्य या ठिकाणी ठाकरे गटातील काही नेत्यांनी केलेलं होतं। ती जी प्रतिक्रिया आहे त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? तर त्यावेळी ती प्रतिक्रिया देताना मात्र गिरीश महाजन यांच्या तोंडातून अनावधान या ठिकाणी शिंदे गटाचं देखील नाव आलं। मात्र असं अचानक नाव समोर येण्यामागे नेमकी काय कारण आहे असे अनेक प्रश्न आता निर्माण होत आहे। खरं तर भाजपच्या मनामध्ये देखील तसं चाललंय का की शिंदेंच्या शिवसेनेला देखील आता राज्यामधून कमीत कमी जागा मिळवून द्यायच्या किंवा त्यांना आता या ठिकाणी त्यांचा देखील सुपडा साफ करायचा अशा विचारामध्ये भाजप आहे का हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कारण वारंवार आपण जर बघितलं असेल तर रोहित पवार सातत्यानं भाजपवरती आरोप आपल्याला करताना दिसतात की भाजप त्यांच्यासोबत आलेल्या मित्र पक्षांना संपवण्याचं काम करतो, त्यांच्यातील दिग्गज नेते आपल्या गळाला लावण्याचं काम करतो। त्याच अनुषंगानं राजकीय वर्तुळामध्ये दुसरी एक चर्चा रंगलेली आहे, ती चर्चा म्हणजे की अजितदादा गटातील अनेक नेते जे आहे ते या ठिकाणी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे आणि कदाचित राष्ट्रवादी पक्ष जो अजित पवार सांगतात त्यामध्ये अजित पवार एकटेच उरतील असं एकंदरीतच काँग्रेसच्या नेत्यानं ट्विट केलेलं आहे। लोढा यांनी अशा पद्धतीचं ट्विट केल्याचं सांगितलं जात आहे। एकंदरीतच काँग्रेसचे ते नेते आहेत आणि त्यांनी अशा पद्धतीचं थेट ट्विट करून सांगणं आणि त्यामध्ये धनंजय मुंडे असतील, त्यानंतर
तटकरे असतील, या सर्वांची नावे त्यामध्ये आलेली आहेत. त्यामुळे आता राजकीय वर्तुळामध्ये जोरदार दबक्या आवाजात ही चर्चा रंगल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. तर दुसरीकडे या ट्विटमुळेच राजकीय वर्तुळामध्ये सर्वांच्या भुवया उंचावल्या की अशा पद्धतीची परिस्थिती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खरंच उपस्थित होऊ शकते का? काही जण भाजपसोबत जाणार आणि उरलेली जे काही जण असणार आहे ते पुन्हा शरद पवार गटामध्ये प्रवेश करतील असं सांगितलं जात आहे. त्यांचा हा दावा जर कदाचित खरा ठरला किंवा अशा पद्धतीचं जर काही वेगळ्या हालचाली राजकारणामध्ये सुरू असेल तर आगामी काळामध्ये नेमकी राजकारणातील जी काही नैतिकता सर्वसामान्य बघतात ती नैतिकता नेमकी कुठे जाते, कोणत्या थराला जाते हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. एकंदरीतच आपण जर बघितलं असेल तर जागा वाटपावरील सर्व प्रश्न जे आहेत ते सुटताना आपल्याला बघायला मिळतात. मात्र आगामी काळामध्ये भाजप अनेक ठिकाणी मित्रपक्षाचे उमेदवार असणार आहे, त्या ठिकाणी देखील अपक्ष उमेदवार उभं करणार असल्याचं बोललं जात आहे. तर ज्या ठिकाणी मित्रपक्षांना वाटतं की आमचा उमेदवार किंवा आमच्या विचारांचा उमेदवार या ठिकाणी असायला हवा, त्या ठिकाणी तुमच्या विचारांचा उमेदवार तुम्ही द्या पण चिन्ह हे भाजपचंच असेल अशी अट देखील भाजपनं घातल्याचं बोललं जात आहे. मात्र अधिकृतरित्या अशा कुठल्याही प्रकारची घोषणा अजून महायुतीकडून करण्यात आलेली नाही आहे. त्यामुळं सध्या तरी ह्या शक्यता आणि राजकीय वर्तुळामध्ये सुरू असलेल्या चर्चा आहेत या कितीपत सत्यात उतरवतात हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. मित्रांनो, या सर्व घटना घडामोडी घडत असताना लक्षवेधी ठरलं ते म्हणजे गिरीश महाजनांचं वक्तव्य. खरंच गिरीश महाजन असेल किंवा भाजप असेल, भाजप अशा पद्धतीचं प्लॅनिंग करते का? कारण 2019ला आपण जर बघितलं असेल तर महाराष्ट्रातून अनेक छोट्या मोठे पक्ष आणि संघटना या भाजपसोबत महायुतीमध्ये सामील होत्या, युतीमध्ये होते. त्या सर्वांना सोबत घेऊन भाजपनं 2019ची निवडणूक लढवली होती आणि मोठ्यात मोठं संख्याबळ नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभं केलेलं होतं. मात्र आगामी काळामध्ये भाजप ही सर्व स्ट्रॅटर्जी बदलताना आपल्याला दिसायला मिळते. भाजप फक्त या ठिकाणी स्वतः 36 जागा, त्यानंतर शिंदेंना जवळपास 13 जागा देण्याचं ठरलेलं आहे. अजित पवार गटाला जवळपास 4 जागा देणार असल्याचं बोललं जात आहे. एकूण 48 मतदारसंघामधील या प्रकारचे उमेदवार असणार आहेत आणि त्यांच्यासोबत असलेले रासप असेल, महादेव जानकरांचा पक्ष असेल, त्यानंतर स्वर्गीय विनायक मेटे यांचा पक्ष असेल, या सर्वांना नेमकी कशा पद्धतीनं न्याय देणार, त्यानंतर सदाभाऊ खोत यांची संघटना असेल, शेतकरी संघटना, या सर्व अनेक जे छोटे मोठे पक्ष सोबत घेतलेले होते या सर्वांना कशा पद्धतीनं आता भाजप न्याय देतं महायुतीमध्ये हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे आपण जर बघितलं असेल तर रामदास आठवले यांनी देखील गेल्या काही कालावधीमध्ये या ठिकाणी भाजपकडे मागणी केली होती की आम्हाला जवळपास 3 जागा लोकसभेच्या देण्यात याव्या, आम्हाला देखील आमचे उमेदवार उभे करायचे आहे, अशा स्वरूपाची मागणी त्यांची होती. मात्र मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांची कुठल्याही प्रकारची अशी मागणी असल्याचं समोर आलेलं नाही आहे. हे सर्व मंडळी जर आगामी काळामध्ये नाराजीचा सूर यांनी आवळला तर निश्चितच भाजपला कुठेतरी पराभवाला सामोरं जावं लागू शकतं. अशा पद्धतीची परिस्थिती सध्या निर्माण होताना बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे मराठा समाजाच्या रोषाला देखील या ठिकाणी भाजपला जावं लागणार आहे, कारण ज्या पद्धतीनं 10% आरक्षण दिलं आहे त्या संदर्भात जी काही याचिका दाखल केली आहे त्यावरून आगामी काळामध्ये वेगळ्या पद्धतीचं राजकारण आपल्याला या ठिकाणी करताना बघायला मिळेल. विशेष म्हणजे यावेळी लोकसभा मतदारसंघामध्ये विविध पद्धतीनं जे काही प्रचार सभा आयोजित केल्या जातील त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असेल तो म्हणजे मराठा आरक्षण, धनगर आरक्षण आणि ओबीसींचा हक्काचा आरक्षणाचा जो कोटा आहे त्या कोट्याला कुठल्याही प्रकारचा धक्का न लागावा अशा प्रकारची भूमिका सर्वच पक्ष आगामी काळामध्ये घेताना दिसतील. त्यामुळे ही अतिशय महत्त्वाची मुद्दे असतील. मात्र दुसरीकडे जी महत्त्वाची आपण ज्याला मुद्दे म्हणतो ती कुठेतरी नजरेच्या पलीकडे पडताना आपल्याला बघायला मिळतील. धर्मजातीच्या नावावरती या ठिकाणी प्रचार सभा गाजवल्या जातील, तर दुसरीकडे शेतकऱ्यांचे, युवकांचे आणि रोजगाराचे प्रश्न जे आहेत ते मात्र कुठेतरी पाठीमागं पडताना आपल्याला बघायला मिळतील. त्यानंतर सर्वसामान्यांच्या मूलभूत प्रश्न जे आहेत, मूलभूत ज्या समस्या आहेत ते सोडवण्याचं काम देखील या ठिकाणी सत्ताधारी आणि विरोधी पक्षामधील लोक करताना आपल्याला बघायला मिळतील का हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. मात्र भाजपची सध्या जरी जी काही एकंदरच रणनीती ठरलेली आहे ती अशा पद्धतीची आहे की जास्तीत जास्त बहुमत हे भाजप एकट्या पक्षाकडे असणं अतिशय महत्त्वाचं आहे, जेणेकरून ज्या पद्धतीनं 2019 मधली समीकरणं बदलताना आपल्याला बघायला मिळाली होती तीच 2024 मध्ये पुन्हा पाडे 55 व्हायला नको यासाठी भाजप अतिशय खबरदारीनं वागताना आपल्याला बघायला मिळत आहे. मात्र यामध्ये निश्चितच कुठेतरी एकनाथ शिंदे असतील, त्यानंतर अजित पवार गट असेल यांचा कुठेतरी करेक्ट कार्यक्रम होताना आपल्याला बघायला मिळणार आहे. अजित पवार हे मान्य करतील का की 4च जागा फक्त आपल्या पक्षाला, ते बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. अधिकृतरित्या नेमकी अजित पवार गटाकडनं काय घोषणा करण्यात येते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. पुन्हा भेटूया पुढच्या लाईव्हमध्ये, तोपर्यंत बघत राहा महाराष्ट्र मेट्रो आणि
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करावा आणि तुम्ही अजूनही पेजला फॉलो केलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि व्हिडिओला तुमच्या मित्रपरिवारापर्यंत पोहोचवायला विसरू नका, जेणेकरून राज्यामध्ये घडणाऱ्या ताज्या घडामोडींचा अपडेट बघायला तुम्ही विसरणार नाही. वेळ झाली थांबण्याची, थांबूया तिथं. धन्यवाद.